नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अलीकडेच राहुल गांधींनी गुजरातच्या आपल्या पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी वगैरेंचं एक संमेलन घेतलं आणि त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक विधानं केली. त्यामध्ये विभीषण ह्या शब्दाचा वापर झाला. अनेक पत्रकार गेले काही महिने काँग्रेस पक्षामध्ये भाजपचे स्लीपर सेल आहेत, म्हणजे भाजप साठी काम करायचं आणि काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसची दगाबाजी करायची, त्याला स्लीपर सेल म्हणतात किंवा पौराणिक भाषेमध्ये बिभीषण म्हणतात. कारण रामायणामध्ये रावणाचा एक भाऊ आहे बिभीषण. तो रामाला मदत करत होता, म्हणजे आपल्या भावाच्या शत्रूला मदत करत होता, आणि म्हणून बिभीषण हा शब्द त्या अर्थाने वापरला जातो की जो सख्ख्या कुटुंबाशी भावाशी गद्दारी करतो, त्याच्या विरोधात घातपात करून शत्रूशी हातमिळवणी करतो. अलीकडच्या इतिहासामध्ये जयचंद असाही शब्द वापरला जातो. मला आठवतं 1988-87 मध्ये जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांचं ते पाणबुडी घोटाळा किंवा बोफोर्स तोफांच्या खरेदी मधला घोटाळा हे विषय बाहेर आले. त्यामध्ये अर्थातच अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री ही दोन पदं सांभाळणारे विश्वनाथ प्रताप सिंग यांनीच ते घोटाळे बाहेर काढले असं मानलं जातं. आणि म्हणून पुढे त्यांची पक्षातूनही हकलपट्टी राजीव गांधींनी केली. आणि तेव्हा राजीव गांधींनी थेट नाव न घेता व्ही पी सिंग यांना जयचंद म्हटलेलं होतं. तेव्हा आज राहुल गांधी ज्याला स्लीपर सेल वगैरे म्हणतात, तो प्रकार काहीसा तसा आहे. पण खरंच मित्रांनो असं असतं का? खरंच तसं असतं? एखाद्या पक्षामध्ये काही लोक घातपाती म्हणून वागतही असतील, मी नाही म्हणणार नाही. पण ज्येष्ठ नेते जे असतात, व्ही पी सिंग सारखा माणूस हा जो दुखावला गेला नसता तर तो विरोधी पक्षाला जाऊन मिळाला असता का, याचाही विचार करणं आवश्यक आहे. असो, पण मला त्यात पडायचं नाही. मला आज विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे की ज्या गुजरातमध्ये राहुल गांधींनी हा बिभीषण हा विषय काढला, तो बिभीषण कोण याचं नाव त्यांनी घेतलं नाही. अर्थात 30-40 लोकांना बाजूला करावं लागेल, म्हणजे काँग्रेस पक्षात गुजरातच्या 30-40 लोक तरी गद्दारी करणारे आहेत असा एकूण राहुल गांधींच्या बोलण्याचा रोख होता. पण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे नेते सापडतील. आता त्याची मीमांसा हा वेगळा विषय, पण मला आज फक्त गुजरात मधला बिभीषण हा विषय तुमच्या समोर अधिक तपशिलाने मांडायचा आहे. आणि जे नाव मी सांगणार आहे ते ऐकलं तर अनेकांना चक्कर येईल. चक्कर येईल, खरंच सांगतो, चक्कर येईल. की काय सांगता, हा माणूस काँग्रेसमधला बिभीषण होता, भाजपचा हस्तक म्हणून काम करत होता? अशक्य आहे असंच तुम्हाला वाटेल. पण अनेक धागेदोरे असे की ते बघितले की लक्षात येतं की काँग्रेसमध्ये आपल्याला भवितव्य नाहीये, कारण काँग्रेस पक्षालाच भवितव्य नाही. पण आपल्याला भाजपत जाणं शक्य नाही, म्हणूनही काँग्रेसमध्ये राहून भाजपसाठी काम करणारे लोक असू शकतात. अनेक जण गेलेत सोडून काँग्रेसला. राहुल गांधींनी ज्याच्याकडे नेमका अंगुली निर्देश केलेला नाही पण सूचित केलेला आहे, ते नाव अहमद पटेल यांचं आहे. अलीकडेच तुम्हाला आठवत असेल, मला वाटते त्यांचा अहमद पटेल यांचा मुलगा सुद्धा काँग्रेसमध्ये काम करत होता आणि अलीकडेच काहीतरी खुसपट निघालं आणि त्या अहमद पटेल यांच्या मुलाने काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. दुसरीकडे आजही काँग्रेस पक्षात असलेली अहमद पटेल यांची कन्या ही नाराज आहे. नाराज आहे. असे अहमद पटेल हे भाजपचे काँग्रेसमधले बिभीषण किंवा स्लीपर सेल असू शकतात का?
अनेकांना शंका येईल, खोटं वाटेल, हास्यास्पद वाटेल, पण ही वस्तुस्थिती असू शकते हे लक्षात घ्या. आणि त्याचं कारण मी तुम्हाला अनेक कारणं सांगू शकतो. प्रामुख्याने आपल्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक महाविकास आघाडीच्या लोकांना चक्कर येईल. कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी संजय राऊत आणि शरद पवार यांनी बनवली असा दावा केला जातो. पण त्या महाविकास आघाडीचा जो जनक आहे, अशा 3 माणसांपैकी तिसरा माणूस अहमद पटेल होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची हौस होती, खूप ठीक आहे. पण म्हणून तुम्ही जाऊन मिठ्या मारल्यात म्हणून काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंना स्वीकारणं शक्य नव्हतं. कारण शिवसेनेचं सगळं राजकारण, महाविकास आघाडी पूर्व राजकारण हे फक्त काँग्रेस विरोधातलं राहिलेलं आहे. अँटी काँग्रेस राजकारण शिवसेना करत राहिली आहे. शिवसेनेचा पायाच काँग्रेस विरोधातला पक्ष म्हणून घातला गेलेला आहे. आणि एका मुलाखतीत तर बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, ज्या दिवशी माझ्या पक्षाची काँग्रेस होईल किंवा काँग्रेस बरोबर हात मिळवण्याची पाळी येईल तेव्हा आय विल शट द शॉप, मी शिवसेना बंद करून टाकीन, असं साफ साफ बाळासाहेबांनी सांगितलं होतं. अशी शिवसेना काँग्रेस स्वीकारेल मित्र पक्ष म्हणून ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण ती शक्य करून दाखवणारा चमत्कारी पुरुष हा अहमद पटेल होता. अहमद पटेल होता. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून काँग्रेसने पाठिंबा दिला, एवढं सोपं नव्हतं. पण हे शक्य करून दाखवलं ते जितकं संजय राऊत आणि शरद पवार यांनी करून दाखवलं त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाची भूमिका ही अहमद पटेल यांनी पार पाडली होती. उद्धव ठाकरे बाहेर पडतायत आणि भाजपला सत्तेवर बाहेर बसवण्याची शक्यता आहे, संभावना आहे आणि आपल्यालाही सत्तेचा हिस्सा मिळू शकतो असं गाजर जे शरद पवारांनी काँग्रेसला दाखवलं तेव्हा सोनिया गांधींचे अत्यंत विश्वासू सल्लागार अहमद पटेल होते. जवळजवळ पहिली 10-15 वर्ष म्हणजे वाजपेयींचं सरकार पराभूत झाल्यानंतर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून अहमद पटेल काम करत होते. आणि अहमद पटेलांना तुम्ही एखादी गोष्ट पटवली तर सोनिया गांधी पटल्या असं म्हणायला हरकत नाही, अशी परिस्थिती होती. त्यामुळे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जी मुख्यमंत्री पदाची सौदेबाजी केली होती ती पूर्णत्वाला नेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहमद पटेल यांनी केलं. आणि तुम्हाला आठवत असेल तर ह्या घडामोडी घडत होत्या तेव्हा अहमद पटेल धावत पडत मुंबईला आले होते. पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अहमद पटेल यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर अहमद पटेल दिल्लीला गेले आणि त्यांनी सोनिया गांधींना गळ घातली. सोनिया गांधींनी ती स्वीकारली म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले. त्याचं श्रेय शरद पवारांपेक्षा अहमद पटेल यांना जास्त आहे. आणि तेच अहमद पटेल हे गुजरातमधले काँग्रेसचे गद्दार किंवा काय म्हणाल ते विभीषण आहेत का असा प्रश्न तुमच्या मनात येईल. पण ते खरं आहे. याचं कारण 2014 पासून किंवा 12-13 पासून हळूहळू करत सोनिया गांधींनी ठरवलं होतं की आपण आता राजकारणातून, सक्रिय राजकारणातून बाजूला व्हायचं आणि पक्ष चालवण्याची सगळी जबाबदारी आपला लाडका पुत्र, आपला वारस राहुल गांधी यांच्याकडे सोपवायची. अशा वेळेला काँग्रेसमधली जी बडी धेंड होती, जे जे ज्येष्ठ नेते होते त्यांना राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणं मान्य नव्हतं. आणि त्यामध्ये सातत्याने अडथळे आणण्याचं जे काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत होते त्यांच्या वतीने राहुल गांधींच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचं काम काँग्रेसमध्ये राहून सोनिया गांधींचे सल्लागार म्हणून अहमद पटेल करत होते. आणि जोपर्यंत
नरेंद्र मोदी यांच्यासारखा खमका नेता काँग्रेसला आव्हान देण्याची भीती आहे, तोपर्यंत गुजरात मधला काँग्रेस नेता म्हणून आपली चलती राहील हे ओळखलेल्या अहमद पटेल यांनी कायम मोदींच्या उघडपणे विरोधात पण छुपेपणाने त्यांच्या पाठिंब्याने उभं राहायचं, हेच राजकारण केलं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मी तुम्हाला एक संदर्भ देतो. मला वाटतं 2014च्या लोकसभा निवडणुका चालू असताना एक एक करत सगळ्याच्या सगळ्या उपग्रह वाहिन्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. अखेरीस मोदींची मुलाखत हा टीआरपीचा विषय असल्यामुळे युपीए किंवा काँग्रेस प्रणित दूरदर्शन या टीव्हीला सुद्धा नरेंद्र मोदींची मुलाखत घ्यायला लागली होती आणि नरेंद्र मोदींनी मुलाखत दिलेली होती. त्या दूरदर्शनला दिलेल्या 10-11 वर्षापूर्वीच्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी एक असा संदर्भ जाता जाता बोलून दाखवला होता की काँग्रेसमध्ये हडकंप माजला होता. अगदी भाजपच्या कडव्या हिंदुत्ववाद्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली होती. मोदी म्हणाले होते की अहमद पटेल हे माझे चांगले मित्र आहेत. गुजरातच्या राजकारणामध्ये आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी मित्र म्हणून असतो आणि अहमद पटेल तर माझे अतिशय चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांना बाबूभाई म्हणतो. अहमद पटेलना आम्ही बाबूभाई म्हणतो. माहिती नाही आजकाल, म्हणजे 10 वर्षापूर्वी मोदी म्हणाले, माहित नाही आजकाल ते मला खटकून का वागतात, माझा फोन पण घेत नाहीत अहमद पटेल, असा अगदी जाणीवपूर्वक उल्लेख नरेंद्र मोदींनी दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये केला होता. आणि मला आठवतं, मला अनेक भाजपवाल्यांनी अस्वस्थ होऊन मुंबईतल्या फोन केला होता की मोदींनी असं सांगायची गरज काय होती आणि खरोखरच अहमद पटेल आणि मोदी यांची दोस्ती आहे का. खरं खोटं कोणाला माहिती, म्हटलं मला माहिती नाहीये, पण मोदी म्हणालेत ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्हाला आठवत असेल तर ती मुलाखत काय ती प्रकाशित झाली, ब्रॉडकास्ट झाली, प्रक्षेपित झाली आणि विनाविलंब काही तासातच अहमद पटेल यांनी दणादण सगळीकडे वेगवेगळ्या चॅनेलना बाईट देत सांगितलं होतं की अजिबात नाही, मोदींची आणि माझी कुठलीही सलगी नाही, मैत्री नाही, काही नाही. पुढचा आठवडाभर तरी अहमद पटेल मिळेल त्या माध्यमांना आपली आणि मोदींची दोस्ती नाही, सलगी नाही हे कानी कपाळी ओरडत फिरत होते. पण दरम्यान मोदींचा हेतू सफल झाला होता. काँग्रेसच्या गोटामध्ये अहमद पटेल यांच्याविषयी शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि त्यापेक्षाही मजेची गोष्ट अशी की काँग्रेसमध्ये राहून, सोनिया गांधींचा सल्लागार राहून, सोनिया गांधी ज्याला वारस करू इच्छितात त्या राहुल गांधी यांच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करायची जबाबदारी जी अहमद पटेल पाडत होते, त्याच अहमद पटेलांच्या बाबतीत राहुल गांधी यांच्या मनामध्ये शंकेचं बीज पेरलं गेलं. आज राहुल गांधी गुजरातमध्ये पदाधिकाऱ्यांसमोर जाऊन जेव्हा काही बोलतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधी थेट अहमद पटेल यांचं नाव घेत नाहीयेत, पण अहमद पटेल यांच्याकडेच राहुल गांधी यांचा सगळा रोख आहे. किंबहुना त्यातून राहुल गांधी सुचवू इच्छितात की आपल्या आईचा 15 वर्ष सल्लागार राहिलेला माणूस हाच काँग्रेसमधला, गुजरातमधला आणि काँग्रेसमधला भाजपसाठीचा विभीषण होता. आता खरोखरच त्यांनी किती पक्षासाठी घातपात केले आणि भाजपला मदत केली मला माहिती नाही, पण राहुल गांधी यांचा रोख अहमद पटेल यांच्याकडे आहे याविषयी मनात शंका बाळगण्याचं अजिबात कारण नाही. आणि मग तो रोष आपल्याकडे काँग्रेसची सगळी सूत्र आल्यानंतर राहुल गांधी यांनी पद्धतशीर व्यक्त केलेला आहे. कितीही नापसंती असली तरी 2017च्या
विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या काँग्रेसला चांगलं यश मिळालं. राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली आणि राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली आणि जे यश राहुल गांधींना मिळालं त्यानंतर हळूहळू अहमद पटेल यांची पक्षातला जो वर्चस्व होता तो कमी होत गेला. या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. मुद्दा असा असतो की ते नाव थेट घ्यायचं नाही पण सूचित करायचं. पण त्यानंतर म्हणजे अहमद पटेल मला वाटते करोना काळामध्ये गेले, आता त्याला 5-6 वर्ष झाली. पण त्यानंतर त्यांच्या मुलीला किंवा मुलाला काँग्रेस पक्षामध्ये कुठलंही महत्वाचं पद मिळणार नाही याची काळजी राहुल गांधींनी घेतली. म्हणजे आपल्या आईचा जो सल्लागार होता त्याच्या पुढच्या पिढीला काँग्रेसमध्ये स्थान राहू नये याची काळजी राहुल गांधींनी व्यवस्थित घेतलेली आहे जेव्हा त्यांच्याकडे ही सगळी सूत्र आली. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की मग मोदींनी जे म्हटलं होतं की आम्ही बाबूभाई म्हणायचो आणि दोस्त होतं वगैरे वगैरे वगैरे, ते आणि राहुल गांधींचे आजचे शब्द जोडले तर मग काँग्रेसमधला विभीषण कोण होता हे वेगळं सांगायची गरज उरत नाही. मुद्दा असा असतो मित्रांनो की ज्या पद्धतीत राहुल गांधी आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या काळातले त्यांचे जे सहकारी होते त्यांचा काटा काढत सुटले होते, त्याचा परिणामच महत्वाच्या पदावर बसलेल्या अहमद पटेल यांना घ्यावा लागला. आणि म्हणूनच एक एक करून जे सोनिया गांधींचे विश्वासू सहकारी होते ते बाजूला होत गेले, तरी त्यांची लढाई आतल्या गोटात बसून अहमद पटेल पूर्ण करत होते. त्यामुळे त्यांनी पक्षाला किती निकामी केला हा स्वतंत्र विषय, तो स्वतंत्र विषय. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की हे सगळं करताना राहुल गांधी एक विसरतात की जर पक्षाचे सगळे निर्णय तुम्ही घेता तर मग दुसऱ्यांना ब्लेम करण्यात अर्थ नाही. तुम्ही योग्य वेळेला अहमद पटेल यांना खड्यासारखे बाजूला करायला हवं होतं. 2017 नंतर मला वाटतं 2017च्या डिसेंबरमध्ये राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतरही 2 वर्ष अध्यक्ष होते आणि या 2 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा अहमद पटेल हे काँग्रेस पक्षात एक प्रमुख नेता होते. मग त्यांना बाजूला करण्याचं धाडस राहुल गांधींनी का नाही केलं? तेव्हा त्यांच्यावर आता खापर फोडणं वेगळी गोष्ट आहे. तुमच्या हातात असताना तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही किंवा आज आहेत त्यांना नावं सांगून बाजूला का करत नाही? पराभवाचं खापर सहकार्यांवर आणि यश मिळालं तर मग तुमचं हे चालत नाही. असो, पण एक गोष्ट आहे की राहुल गांधींनी जे अर्धवट सोडलेली गोष्ट होती त्यात संभाव्य नव्हे तर जवळजवळ शक्य असलेलं नाव काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. अनेकांना धक्का बसेल पण ती वस्तुस्थिती आहे. कारण गुजरातचं राजकारण बघितलं तर अहमद पटेल वगळले तर गेल्या 15-20 वर्षामध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा ओरिजिनल नेता कोणी राहिला नाही. शंकरसिंग वाघेला यासारखा पूर्व भाजप नेता, संघाचा नेता किंवा मेस्त्री, मधुसूदन मेस्त्री म्हणून आहेत, हे संघातले लोक घेऊन काँग्रेस पक्ष चालवा लागतो. अशा वेळेला अहमद पटेल यांनी दुहेरी भूमिका केली नसेलच असं मानता येत नाही. असो, मी आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.